टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहेत। कारण की आज जर नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये बघितलं तर कांद्याला सरासरी बाजारभाव 700 ते 800 रुपये इतका मिळतोय आणि जो गोल्टी कांदा आहे तर त्या कांद्याला अक्षरशः 100 ते 150 रुपये इतका प्रति क्विंटलला म्हणजे 1 ते 1.5 रुपये इतका कमी बाजारभाव मिळत असल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी येवला बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणलेला आहे। मात्र हा जर कांदा बघितला तर हा येवला तालुका जो आहे तर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि ह्या तालुक्यामध्ये अक्षरशः पावसाची सरासरी ही कमी असते आणि ह्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणून आणि हे कांद्याचं पीक जे आहे तर ते जगवलेलं आहे आणि आज रोजी जर बघितलं तर साधारण 1500 ते 1700 रुपये इतका प्रति क्विंटलला खर्च आलेला आहे आणि आज रोजी जर कांद्याच्या बाजारभावात जर बघितलं तर जास्तीत जास्त कांद्याला म्हणजे 1000 ते 1100 रुपये इतका बाजारभाव मिळतोय आणि सरासरी ही 700 ते 800 रुपये आणि कमीत कमी 100 ते 150 रुपये इतका बाजारभाव मिळत असल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कांदा उत्पादकांना 1000 रुपये इतकं अनुदान द्यावं अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून जोर धरू लागले आहेत। कारण की 1000 रुपये जर अनुदान मिळालं तरच कुठंतरी झालेला खर्च भरून निघेल आणि त्याच्यातून कुठंतरी पुढचं जे येणारं पावसामध्ये पीक आहे तर ते घेता येईल। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक।